नमस्कार मंडळी. मंडळी, इथला प्रत्येक जण कोणी ना कोणीतरी झुरळ आहे, एक किडा आहे. कारण तर कोणत्या ना कोणत्या तरी यंत्रणेने हा त्रस्त झालेला नागरिक आहे. मग इथला शेतकरी असेल, इथला तरुण वर्ग असेल, इथला विद्यार्थी असेल, अनेक जण या यंत्रणेला, या सरकारला कंटाळलेले आहेत. कारण तर जिथे पाहावं तिथे भ्रष्टाचार, जिथे पाहावं तिथं गरिबांना कुठेतरी सबसिडी सिलेंडर करण्याचं आव्हान राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जाते. परंतु कोणताही नेता इथून पुढे समोर येत नाही. एखाद्या नेत्याची तुम्ही रांग बघितली का? डिझेल पेट्रोलचे जे काही भाव आले त्या ठिकाणी एखाद्या नेत्याच्या रांगा लागल्यात का? एखाद्या नेत्याने त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी गाड्या लावल्यात का? असा देखील प्रश्न आहे. आता इथे काय होत आहे, जो काही शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या रांगा, अक्षरशः पेट्रोल पंपावरती ट्रॅक्टर घेऊन बोलवलेले आहे. सुरुवातीला काय सांगितलं जात होतं की जर एखादा ट्रॅक्टरवाला शेतामध्ये पेरणी करत असेल तर त्याचा जो काही साथीदार असेल, मजूर असेल किंवा मित्र असेल, तो कॅनमध्ये जाऊन त्या ठिकाणी डिझेल पेट्रोल घ्यायचा. परंतु आता सरकारने असं नाही केलं. त्या पेट्रोल पंपावरती ट्रॅक्टरच्या रांगा लावलेल्या आहेत. म्हणजे काय होणार, जे ट्रॅक्टर असेल ते पेट्रोल डिझेल आणण्यासाठी त्या ठिकाणी जाणार येणार. पेरणी कधी करणार, नांगरणी कधी करणार, जे काय रोटावेटर असेल ते कधी मारणार, हळद लागवड कधी करणार. आता दुसरा विषय तरुण वर्गाचा. इथलं भ्रष्टाचार, इथल्या जे काही आमाप असलेल्या फी असतील शाळेच्या, डोनेशन असेल, ते अक्षरशः डोक्याच्या बाहेर गेलेले आहेत. आता मुलांना जर 10वीत शिकवायचं असेल तर 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो. म्हणजे सावित्रीबाई ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही अंगावरती शेण घेतलं होतं, शिक्षण मोफत मिळावं, प्रत्येकाला अधिकार मिळावा आणि शिक्षणाचं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या गरीब परिस्थितीतून शिकवून दाखवलेले आहे. अनेक थोर नेत्यांनी, राजगुरू असतील, भगतसिंग असतील, अनेक अशा क्रांतिकारक नेत्यांनी, क्रांतिकारक चळवळीतील कार्यकर्त्यांनी, क्रांतिकार्यांनी आपला प्राण सुद्धा त्यागलेला आहे. अनेक देशासाठी तरुणांनी आपले बलिदान दिलेले आहे. परंतु या ठिकाणी या भ्रष्ट नेत्यांच्या माध्यमातून जे काही सत्ता चालवलेली आहे, जे काही राजकारण चालवले आहे, एखादा सर्वसामान्य व्यक्ती जर आपल्या हक्काचा वापर करत असेल, हक्क मागत असेल, कायदा सांगतो, कायद्याप्रमाणे आपल्याला हक्क देण्याचा गरज आहे, तो हक्क आपला मिळवू शकतो. जर हक्काची गोष्ट जरी केली तर त्याला कुठंतरी या किड्याप्रमाणे त्याला पायाखाली तुडवल्या जाते. त्याच्यावरती कोणते ना कोणते तरी आरोप केले जातात. आता ही जी काही झुरळ पार्टी आहे, त्या झुरळ पार्टीचे जे काही दीपक असेल, डिपके असेल, त्या डिपकेवरती सुद्धा काही प्रमाणात आरोप झालेले आहेत. त्याच्यावरती सुद्धा जीवे मारण्याचा काही प्रयत्न होतो का? आणि त्याला कोणत्या ना कोणत्या म्हणजे कोणत्या ना कोणत्या काटकरस्थानात जेलमध्ये टाकल्या जाते का? आता बोलल्या जाते की पाकिस्तानचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात आहेत. अमेरिकेच्या माध्यमातून काहीतरी मिळते या दीपकेला आणि अशा पद्धतीचे कुठेतरी विधानं समोर येताना दिसत आहेत. जर अशा गोष्टी घडत असतील तर मग सर्वसामान्यांनी प्रश्न विचारायचे का? या यंत्रणेला, या सत्तेला आणि या भाजप सरकारला याची जाणीव आहे का? जी काही बेरोजगारी असेल ती दूर होणार का? तरुण काय मागतो? नोकरी. नोकरी नसेल तर शिक्षणातून जी काही नोकरी असेल त्या शिक्षणाची जे काही फी असतील त्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, जे काही तरुण असेल, जो तरुण शिकतो, अभ्यास करतो, त्याचे पेपर फुटल्या जातात. मग जेईचा असेल, नीटचा असेल, अशी जी काही पेपर असतील ते मोठ्या प्रमाणात फुटल्या जातात. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीला पकडल्या जाते आणि त्याच्यावरती सगळे आरोप टाकले जातात. आता खरं तर जे काही प्रकरण झालं होतं पेपर फुटीचं, त्या पेपर फुटीच्या प्रकरणात जो काही चालक असेल त्या चालकाला पकडण्यात आलेलं आहे. जी काही यंत्रणा असेल त्या यंत्रणा पकडलेलं आहे. परंतु इतकं जगलं असेल तर या ठिकाणी जे काही आमदार खासदाराचा कुठे हात असेल, या आमदार खासदाराला त्या ठिकाणी का पकडलं जात नाही, असे देखील प्रश्न या झुरळाच्या माध्यमातून विचारले जातात. आता राहिला प्रश्न संविधानाचा, कायद्याचा आणि सुव्यवस्थेचा, याला कुठेतरी दुराजा मिळतो का आणि सर्वसामान्याला न्याय मिळतो का, असे देखील प्रश्न सध्या विचारले जात आहेत.
या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. जय शिवराय.